तुम्ही कितीही श्रीमंत व्हा, आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे नसेल ना, तुमच्या आयुष्यामध्ये सुखासमाधानाची पावलं येणार नाही. पण तुम्ही झोपडीत जरी राहणार असाल ना, पण जर दारात उभं राहून वाट बघणारी तुमची माई असेल ना, आणि तुमच्या सोबतीला सोबत बसून जेवणारा बाप असेल ना, तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही. तुकोबरायांनी सांगा. काट्या चमच्यानं जेवणारी माणसं आम्ही. 5 बोटामध्ये एक चिऊचा, एक काऊचा, एक माऊचा, एक आईचा, एक बाबाचा घास बनवणारी माय हरवली ना, आयुष्यात आपलं कोणी नसतं, विचारणारं कोणी नसतं, तुमची चौकशी करणारं कोणी नसतं. कोलमडून जातं आयुष्य. जेव्हा आई घरातनं निघून जाते तेव्हा घरात एक पोकळी तयार होते, कुणी भरू शकत नाही. एक सांगू, कौतुकाची थाप जग 1000 वेळा देईल, पण त्याच्या पाठीमागं स्वार्थ असेल. पण ज्या वेळेला कौतुकाचे शब्द तुमच्या आईच्या मुखातनं बाहेर येतात ना, तेव्हा तिथं स्वार्थ नसतो, तिथं भक्त प्रेम असतं. आई हात फिरवते ना गालावरून, ब्रह्मांडाचं सुख मिळतं. आणि जेव्हा बाप शाबासकीची थाप पाठीमागे देतो ना, अख्खं विश्व भरून पावतं रे. हे भोळी असतात, नाही काही लागत. 2 मिनिटं कामावरून आला, नाहीच्या शेजारी जाऊन बसलात ना, दिवसभराचा कंटाळा जाईल फक्त आईच्या मुखाकडे पाहिलं. ब्रह्मांडाच्या धनीला सुद्धा रडवण्याची ताकद कोणात असेल ना, तर तिथे का आईत आहे. आई आम्हाला कळत नाही, दुःख आहे आमचं. दबाव जपा ही माणसं. नाही जपली ना, वेळ निघून गेला अर्थ नाही. ज्या वेळेला तिला भिंतीला टेकून बसवतात ना, त्यावेळेला तुम्ही आई म्हणून किती हाका मारल्या, तर ती अबोल झालेली शांत झालेली माय नाही उठत. ज्यावेळेला ती हाक ऐकण्याकरता जिचे कान तरसतात, तेव्हा ती हाक तिच्या कानी नाही जात. पण ज्यावेळेला तिचे कान बंद होतात, तेव्हा तुमचा आवाज तिच्या हृदयापर्यंत नाही पोहोचत. आणि जरी पोहोचत नाही, कारण ती शांत अबोल थकलेली असते, जगाचा निरोप घेऊन गेलेली असते निषधामाला. मग वाटतं प्रत्येक वस्तूत मला माय दिसते. तुळशी जवळ आलं तर ते तुळशीला पाणी घालताना आई दिसते. स्वयंपाकघरात गेलं तर माझ्या आवडीचा खाऊ बनवताना आई दिसते. गोठ्यात गेलं तर गाईला चारा टाकताना आई दिसते. अंगणात आलं तर सगळं टाकताना आई दिसते. जिथं तिथं पाहावं तिथं आईच असते. कारण स्वामी तिन्ही जगाचा, पण तो एका आई विना भिकारी आहे. ही आई आई आहे बाबा. ही माणसं जपा. हरी जय जय राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 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 जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम 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 कृष्ण हरी हरी जय जय राम 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 कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम 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 सुंदर ते
कठेवणी ठेवणी तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कर कटावरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर मकर कुंडले दळपती द्रवाने कुंडले दळपती श्रवणी मकर कुंडले दळपती द्रवाने कुंडले दळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे जी सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे जी सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे जी सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे जी सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे जी सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे जी सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा तुळसी हार गळा कसे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कसे पितांबर आईन श्रीमुख आवडीने आईन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर
कासे पीतांबर आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान तुळसी हार गळ तुळसी हार गळ कासे पीतांबर तुळसी हार गळ तुळसी हार गळ कासे पीतांबर कासे पीतांबर विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आ विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय जय विठोबा रखुमाई Hello, check. Hello, check. हॅलो हरी हरी हॅलो लेवल वाढवा थोडीशी हरी हॅलो 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 हरी 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 हॅलो कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरे रूप पहा
पातालोचनी सुख झाले हो सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी पादालोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी रूप पादालोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तू हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा माधव तो परवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवड म्हणून विठ्ठली आवड तो हा विठ्ठल परिवा तो हा माधव परिवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल परिवा तो हा माधव परिवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव तो हा माधव परवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर टाळी टाळी सर्व सुखाचे
तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम उतरती जे का गुंतोनिया रहती जे का गुंतोनिया रहती ते का गुंतोनिया रहती अंगणी उतरती एका गुंतोनिया राहते जे का गुंतोनिया राहते जे का गुंतोनिया राहते पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया रहती ते का गुंतोनिया रहती ते का गुंतोनिया रहती पक्षिये अंगणी उतरती जे का गुंतोनिया राहते जे का गुंतोनिया राहते जे का गुंतोनिया राहते तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी जोवरी प्रार्थनाची दोरी जोवरी प्रार्थनाची दोरी तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी जोरी प्राचीनाची दोरी जोरी प्राचीनाची दोरी हा वस्ती कर वस्ती आला प्राप्त काळी उठोनी गेला प्राप्त काळी उठोनी गेला प्राप्त काळी उठोनी गेला वस्ती आला प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी से असावे संसारी जोवरी बाजे राजे दोरी जोवरी वादनाची दोरी जोवरी वादनाची दोरी
हॅलो हॅलो हरी लेवल वाढव थोडी. पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी उतरती पक्षी अंगणे उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणे उतरती पक्षी अंगणे उतरती एका गुंतोनिया राहती ते का बनना एका गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी एका गुंतोनिया राधे ते का गुंतोनिया राधे तैसे आसावे संसारी कैसे आसावे संसारी जोबळी प्राचीनाची दोरी 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 जोबरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी
ga ma ba ga ma ga ba ba ni ni ba ni ba ba ni ma ba ga ba ba ni 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 ba ba ni ba ba ga ba ba ni 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 sa sa ga ni sa ni ba ni ba ma ba ma ga ba ba ni sa 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 ga ba ba ni 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 sa ga ba ba ni sa ga ba ba ni sa ga ba ba ni sa राचनाची दोरी साग म ग म ग म ग ग ग ग सानी सानी पाणी पा म प म ग ग म पाणी सानी सानी पाणी सानी पाणी पा म ग म पाणी सा ग म पाणी नि सा ग म पाणी नि सा दोरी सा सा नि नि सा 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 नि नि सा सा ग ग सा सा ग ग ग ग ग सा 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 नि नि सा सा ग ग सा 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 नि 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 ni da ni da da ni ni da da ga ga ni pa pa ma ma pa pa ma ma pa ma ma pa ma ma pa ma pa ma ma pa ma ma pa ma pa ma pa ni ni pa ni ma pa ma ga ma pa 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 ni 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 da 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 ni ni da da ni ni da 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 ni ni da ga da 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 ni da 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 ge sa da sa ga 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 ma 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 ga 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 ni da da ni ni sa sa pa ma 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 ni pa ma ga ni ni da 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 ni da sa da ni pa ma ma ga ma ma ga sa da ni pa ma ma ga ma ma ga sa da ni pa ma ma ga ma ma ga ga ma pa ni sa 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 ga sa da ni pa ma ma ga ma ma ga sa da ni pa ma ma ga ma ma ga sa da ni pa ma ma ga ma ma ga ga ma pa ni sa 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 ga sa da ni pa ma ma ga ma ma ga sa da ni pa ma ma ga ma ma ga sa da ni pa ma ma ga ma ma ga ma pa ni sa 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 टाळी वाजवा बसलेले टाळी वाजवा भजन म्हणा विठ्ठल विठ्ठल हरी
हरी हरी स्पष्टता द्या थोडी आणि थोडासा ऐकू द्या. हरी हरी पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहते तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्राप्त काळी उठो गेला तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी जोरी प्रार्थनांची दोरी विठ्ठल 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 जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण त्याची वंदुसे चन्ना श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता महायोग पीठे ठेवी मरथ्या वरम पुंडलिकाय दातुन मुनींद्र समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन हो पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहला दलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आतार देहे आपुले चौपालनिया भले वरी बैसवू पाहुले श्री गुरूंची अलंकापुरी नम्य सिंहासनस्थम पदांभोज तेजस प्रतीक प्रदेशम विदिंदाति दैवैहि सदास्तु यमानं समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेवं वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल विठ्ठल पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी सेवे करता निवडलेला भंग. महान भगवत भक्त आवाज मला मोकळा द्या. भगवान परमात्म्याचे लाडके परमभक्त
ज्यांनी परमार्थही उत्तम केला आणि प्रपंचही उत्तम केला, ज्यांचा उल्लेख बहिणाबाई अत्यंत स्वाभिमानानं अभिमानानं करतात. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. वारकरी संप्रदायाला भागवत रूपी खांब देणारे शांती ब्रह्म पैठण निवासी भगवान परमात्म्याचे लाडके परमभक्त संत एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा दृष्टांत सांगून सिद्धांत देऊन समाजातल्या प्रत्येक मनुष्याला प्रपंचात कसं राहावं याचं यथोचित चिंतन सांगणारा गोड चिंतनीय बहुतेकांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठाचा बहुतेकांच्या मुखोद्गत नसला तरी तोंडपाठ नसला तरी कानपाठ असणारा अत्यंत सुंदर 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार वारकरी संप्रदायाच्या नियमावलीनुसार अभंगाच्या भावार्थ परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य आणि याच न्यायानुसार आज संपूर्ण समाज सुतार परिवाराच्या माध्यमातून आज या ठिकाणी आयोजित केलेली 1 दिवसीय कीर्तनरूपी सेवा म्हणजे या परिवारातून या कुटुंबातून हरवलेली माय माऊली मांगल्य वात्सल्य प्रेमाचं पांघरून वात्सल्याचा झरा मायेचा आधार आपुलकी अनेक नात्याने परिपूर्ण असणारी या कुटुंबातून हरवलेली माई या कुटुंबातून हरवलेली आई बऱ्याच सुनांच्या सासूबाई नातवंडांची आजी मुलांची आई आणि कुटुंबातला एक फार मोठा वटवृक्ष या कुटुंबातून आज हरवलेला 1 वर्ष पूर्ण झालं. अशा कैलासवासी नमोबाई दामोदर सुतार यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही सेवा आदरणीय ज्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आली आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठलजी दामोदर सुतार काका भुईंजमध्ये मला भेटण्याकरता आले होते. तिथं येऊन काकांनी मला तारीख दिली. या परिवारात द्यावेत तेवढे धन्यवाद फार कमी आहेत. त्याचं कारण सांगते ऐका. प्रथम पुण्यस्मरणच काय पण आजकाल जर पाहिलं तर 3रा सुद्धा नीट होईल याची गॅरंटी कलियुगामध्ये सांगता येत नाही. 10वा लांबच राहिला भरणी लांबच राहिली आणि पुण्यस्मरण तर त्याहूनही लांब राहिलं. करतीलच मुलं याची शाश्वती नाही. परंतु या परिवारामध्ये सर्व गुण संपन्न असणारा हा सुतार परिवार आहे. आईंच्या पश्चात या कुटुंबामध्ये असणारे 3 भाऊ आणि 4 बहिणी एकूण 7 जणांचा हा बहीण भावांचा अतिशय गोड परिवार. आदरणीय विठ्ठल दादा दामोदर सुतार बापूराव दामोदर सुतार संजय दामोदर सुतार आदरणीय आईंच्या कन्या सुमनताई भीमराव सुतार कमलताई चंद्रकांत गायकवाड रंजना सदाशिव सुतार आणि अंजना हनुमंत सुतार यांच्या पोटी जन्माला आलेली ह्यांची सगळी अपत्य म्हणजे आजींचे सगळे नातू सगळ्या नाती ह्या सर्वांच्या विद्यमानाने संपन्न होत असलेली ही सेवा. या सेवेकरता माझ्यासोबत आलेले सर्व गुरुबंधू साधक परिवार उभे असणारे वारकरी संप्रदायाचे गुरुजन सर्व टाळकरी वृंद ग्रामस्थ भजनी मंडळ गोड असे मृदंगाचार्य आमचे रोहित दादा हार्मोनियम वादक काका ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे आदरणीय आमचे दादासाहेब आणि 2 तास आपल्या कीर्तनाचं यथोचित सुंदर असं शूटिंग करणार आहेत असे ओम साईवाले दादा ह्या सर्वांच्या चरणाला स्पर्श अभंगाला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या भावार्थपूर्वी अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी आज दुग्ध शर्करा योग असा आहे. ऐकताय का झोपल्या? अच्छा ऊन इतकं सुंदर लागतंय त्यामुळे तुमचं काही सांगता येत नाही. एखादी डुलकी काढू शकता म्हणून मगापासून सांगते तुम्ही पुढे सोडून बसा. पण असो दुग्ध शर्करा योग असा आहे की सगळे आपण भगवान विश्वकर्माची लेकरं आहोत. बरोबर का? भगवान विश्वकर्माची लेकरं आपण. आणि अजून त्याच्यात सांगायचं झालं तर आपल्या अख्खं आयुष्य माझ्या ज्ञानोबराया निवृत्तीदादा सोपान काका आणि मुक्ताबाईंच्या सानिध्यात गेलं आणि याच समाजामध्ये जन्माला आलेले पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे निस्सीम परम भक्त म्हणजे प्राण जाय पर वचन न जाय निष्ठेनं वारकरी वारी करणारे आणि निष्ठेने भगवंताचं चिंतन करणारे आणि अशा असणारे आज 2 बंधू सुतार बंधू जळोजी महाराज आणि संत मळोजी महाराज यांचे पुण्यदिन आणि हा दुग्ध शर्करा योग आहे. कीर्तनही सुतार म्हणजे आपल्याच आहे घरातलं कुटुंबातलं आणि पुण्यदिनही संत जळोजी महाराज आणि मळोजी महाराजांचं. किती हे असं शक्यतो करून येत नाही पण हे योगायोगानं आलंय हे आपलं भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण सांगते भगवंताचे उपजतच ज्ञान जर भगवान परमात्म्याने कुणाला दिला असेल ना तर ते सुतार समाजातल्या लोकांना दिलंय. उपजतच ज्ञानी आहे. लहान जर पिल्लू घरात जन्माला आलं ना पहिल्यांदा ते
उठलं, चालायला लागलं, बोलायला लागलं की पहिलं ते डबा वाजवतं, तिथून त्याच्या पखावाजाला सुरुवात होते. हे कुटुंबातलं पहिलेला अनुभवलेलं आहे. ही पोरा उपजतच ज्ञान नाही, त्याला कारण आहे ज्ञानोपरायांचं सानिध्य आहे, त्याला कारण आहे निवृत्तीदादांचा आशीर्वाद आहे, त्याला कारण आहे आदिमाया शक्ती मुक्ताबाई सोबत आहेत, आणि त्याला कारण आहे परमार्थाचा सोपा मार्ग दाखवणारे सोपानदादा आहेत. हे कोणाच्याही नशिबाला नाहीये. पण का कोणास ठाव आपल्या पोरांना याची लाज वाटते, याचं मला वाईट वाटतं. 31 तारखेला विश्वकर्मा जयंती आहे. मला सांगा, इथं बसलेले सगळे वडीलधारी माणसं आहेत, इथं आपल्यातली पोरं कुठं आहेत? किकर माहित आहे, पटाशी माहित आहे, वाकास माहित आहे, करवत माहित आहे, निसना माहित आहे, काय माहित आहे? ह्यांना माहित नाही. तुम्हाला माहित आहे का? न्याट माहित आहे का? कधी नारळ फोडता? पौर्णिमेला. मग आपल्या नेटाची पूजा केली जायचे कधी? कधी करता तो? दसऱ्याला. शाबास. हत्यारांची शस्त्रपूजा दसऱ्याला केली जाते, पण दर अमावस्याला आपल्या नेटावर नारळ फोडायची प्रथा आहे. बरोबर का काका? आपल्या पोरांना माहित आहे का हे? किकर माहित नाही, पटाशी माहित नाही, निसना माहित नाही, करवत माहित नाही, वाकास सुद्धा ह्या पोरांना माहित नाही. हे कुणी माहिती करून दिलं पाहिजे? कुणी? हे मला का माहित आहे त्याचं कारण आहे, मी माझ्या वडिलांबरोबर चुलत्यांबरोबर या हत्यारांनी काम केलंय, याचा मला अभिमान आहे. देवघरात देव्हारा केला, त्याची नक्षीकाम केली, तर त्याला पॉलिश देण्याचं काम केलंय, आणि याची कृपा म्हणजे तुमच्या समोर उभी आहे. हा आशीर्वाद आहे. सनमायका लावायचं, त्याला खिळा ठोकायचा, आणि खिळ्यानं ते सनमायका पॅक करायचा, आणि वाळलं की ते खिळं काढायचं. कोणाला काम होतं? आम्हालाच होतं. रंदा मशीनवर लाकडं रंदायची, चौकटी तयार करायची. अभिमान याच गोष्टीचा वाटतं की तेही काम करायचं महत्भाग्य मिळालं, आणि भगवान विश्वकर्माच्या सानिध्यात, ज्ञानोबरायांच्या सानिध्यात राहिलेल्या माझ्या भोजलिंग काकांच्या समक्ष आशीर्वादानं आणि जवळचे मालोजी संत महाराजांच्या पवित्र स्पर्शानं पावून झालेल्या या भूमीत आणि या समाजात जन्माला आलो, त्याचा अभिमान आहे. काय पाहिजे दुसरं आम्हाला? अजून सांगा ना. वारी निष्ठेनं केली, वारकरी झाले. याच्यापेक्षा पुढचं सांगते, पंढरपूरमध्ये माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मठाचं काम कुणी केलं? कुणी केलंय? जुन्या काळामध्ये घर बांधलं तर घराला उंबरा, चौकट बसवली, चौकटीला उंबरा असायचा, उंबऱ्याला नाल कुणी ठोकायची? कुणी ठोकायची? आपणच ठोकत होतो ना, बरोबर का? शेतीची कामं चालू झाली, आपल्या नेटावर येऊन पडायच्या कुऱ्या. कुरीच म्हणतात ना त्याला. चाडं बांधायचं, त्याला काय म्हणतात? पाबाळ ना. आणि वर चाडं करायचे, आणि त्या चाड्यातून धान्य जायचं, ते धान्य शेतीमध्ये. आता ही साधनं राहिली नाही, करणारं कुणी राहिलं नाही, त्यामुळे घेणारं कुणी राहिलं नाही. पूर्वी ही भावकी होती, ही गावकी केली जायची, त्याच्यातून आनंद मिळत होता, आणि त्या गावकी बरोबर भगवान परमात्म्याचं चिंतन करणारी आपली माणसं, हे होतं त्या काळापासून चालत आलेलं. त्याच पद्धतीने जवळजी महाराजांचं भगवंताचं चिंतन चालायचं. वारी जवळ आली, कोणाच्या तरी घराचं काम केलं, पण लक्षात आलं घराचं काम बंद केलं तर मालक ओरडेल, आणि जर वारीला गेलो नाही तर माझा देव रागवेल. कदाचित देव रागवणार नाही, पण अंतकरणाला ती तळमळ लागून राहील, म्हणून घराचं काम अर्धवट सोडलं, वारीला गेले. वारीला गेल्यानंतर विठेवरच्या मालकानं विचार केला की हे माझ्या दर्शनाला हित आले, माझ्या चिंतना करता हित आलं, घराचं काम झालं नाही तर मालक ओरडेल. मग विचार केला माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानी, आणि तो भगवान परमात्मा अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, अनंत रूपानं नटलेला जवळजी मालोजींचं रूप घेतलं, आणि येऊन जगाच्या मालकानं सुतारकाम केलं. हे केवढं मोठं वैशिष्ट्य आहे. आणि त्या जवळजी मालोजी महाराजांची आज पुण्यतिथी, आणि त्याच निमित्तानं असलेला आमच्या आईंचा आज पुण्यतिथी सोहळा. पुण्यतिथी कुणाची पण साजरी होत नाही, पुण्यवानाचीच होते. विठ्ठल विठ्ठल. अत्यंत आनंद सोहळा हा. दोन्ही षटकर एकत्र आलेत. धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे साथ. ह्या तिन्ही मुलांना आणि 4 कन्यांना मी दंडवत घालेन की अशा माईच्या पोटी जन्माला आल्या. कुणीही कुणासाठी करत नाही. आई वडील जरी असले तरी आजकालची मुलं आई वडिलांना आई वडील म्हणायला तयार नाहीत. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. जिने लहानपणी तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसले, आज त्यांच्या अश्रू पुसायला कुणी नाही. जिने कडे खांद्यावर तुम्हाला वागवला, आज तिने तुमच्या बोटाला धरून चालायला शिकवला, आज त्यांच्या बोटाला धरायला कुणी नाही.
आणि ज्यांनी अख्खा आयुष्य उपासमार काढून तुमची पोटं भरली, आज त्यांच्या पोटामध्ये काही नाही, हे पाहायला त्या घरामध्ये कुणी नाही, ही आत्ताची परिस्थिती आहे. ज्यांच्या आयुष्यात माता पित्याची सेवा घडली, ज्याच्या आयुष्यात माता पित्यांची सेवा घडली, जी ही का माता पितरे सकळ तीर्थाची आहे दुरी. सगळ्या तीर्थाचं स्थान कुठे असेल तर आई वडिलांचे चरण आहे. आई वडिलांची सेवा केली ना, त्यांची चरणात सेवा केली, आयुष्यात काही कमी पडत नाही. त्याचे उदाहरण आहेत. मग याच्यासाठी अभ्यास करावा तो कोणाचा, त्याचं कारण सांगते. पुण्यतिथी म्हणजे वर्षश्राद्ध का साजरं करावं, त्याला कारण आहे. काही माणसं म्हणतात जीवन फार सुंदर आहे, चांगलं जगता येतं, पण जीवनामध्ये अतोनात दुःख आहे का? तुमच्या आयुष्यात दुःख आहे का सुख आहे? दुखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया हर बैरागी रे. कोण सुखी आहे? सगळे दुखी आहे. आयुष्य दुःखानं भरलंय हे खरं आहे. काही माणसं म्हणतात मेल्यावर तरी सुटू. बरोबर का? तुम्ही झोपल्या का जागे आहे? नशीब तुम्हाला ऐकाय तरी येतंय ना? चांगले आहेत ना? का हेडफोन घालू घालू फुटले? चांगले आहेत ना? काही माणसं सहज म्हणतात मेल्यावर तो सुटू. मेल्यावर तुम्ही सुटत नाही, गुंतता. जीवन जगताना जेवढं दुःख नाही, मेल्यानंतर त्याच्या चौपट दुःख आहे. त्याला कारण आहे 365 दिवसाचा प्रवास करत हा आत्मा आज तिथे जाऊन उभा आहे अमररूपाच्या दारामध्ये, आणि त्याच्या ठिकाणी त्याच्या लेखाजोखा चाललाय पापाचा आणि पुण्याचा. मग ठरणार आजच्या दिवशी या व्यक्तीला कुठं पाठवायचं. सोपं नाही. मग पुण्यतिथीन वर्षश्राद्ध का करावं, त्याला गरुड पुराण 6 शास्त्र 18 पुराणातलं गरुड पुराण सांगून जातं. मेल्यानंतर माणसाची दशा काय आहे. विठ्ठल माणसाच्या देहातनं जीव गेला रे गेला, त्याला एवढ्या मोठ्या करोडोच्या बंगल्यात कुणी ठेवतं का? नाही. त्याला लगेच बाहेर आणलं जातं. बरं, बाहेर आणून त्याला कुठं बसवलं जातं? भिंतीला टेकून. तुम्ही हे पाहिलं नाही का? मग सांगा की जरा. हे कुठं ठेवलं जातं? या जीवाला कुठं ठेवलं जातं? भिंतीला टेकून ठेवलं जातं. जीव गेला, जीव गेला, पंचतत्वात होता तो पंचतत्वामध्ये विलीन झाला. पुढचं सांगते का? मेल्यानंतर आपण स्मशानभूमीत घेऊन जातो, त्याला अग्नी देतो. 3 दिवस आत्मा कुठे असतो? पटापट बोला नाही तर 2 वाजतील. कुठे? स्मशानभूमीत. स्मशानभूमीत आपण 3ऱ्या दिवशी काय विधी करून घरी आणतो? सावडतो. सावडण्याचा विधी झाला की तो घरी आणतो. आणल्यानंतर तो आपल्या घरी किती दिवस असतो? 10 दिवस. म्हणजे दशक्रिया विधी होत नाही तोपर्यंत. आता माझा मुद्दा हा आहे, दशक्रिया विधी होत नाही तोपर्यंत आपण ते अस्थी घरी आणतो आणि आपल्या बेडरूम मध्ये ठेवतो. अच्छा, बाहेर गेलेला माणूस तुमचाच आहे ना? ज्यांना हाडाची काढ रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करून हे सगळं मानलं, तो तुमचाच होता गेलेला. जाळणारे सुद्धा तुम्हीच होता, उचलणारे सुद्धा तुम्हीच होता, आणणारे सुद्धा तुम्हीच आहे. मग आणून त्याला बेडरूम मध्ये नाही, त्याला आड्याला ठेवलं जातं, नाही तर झाडाला टांगलं जातं. 10 दिवस तो आत्मा आपल्याकडे पाहतो. ही माझीच बायको आहे, हा माझाच मुलगा आहे, ही माझीच आई आहे, हे माझेच वडील आहेत, ही जमलेली सगळी रडताय ती माझी आहेत. हे त्याला कळतं, पण त्याला वळत नाही. त्याला जाणवतं ही सगळी माझी आहेत. मग 10 दिवसापर्यंत त्या आड्याला नाही तर त्या झाडाला बसलेलं असतं. 10व्या दिवशी 10 दिवस पूर्ण झाले की दशक्रिया विधी आपण वाहत्या पाण्यामध्ये त्या अस्थिंना विसर्जित करतो आणि तिथून त्या व्यक्तीच्या तिथून पुढच्या प्रवासाला सुरुवात होते. त्या प्रवासामध्ये आपल्याकडं शास्त्र सांगतं महिन्याला काय घालावं? मासिक. घालतात का माणसं? घालणारे घालतात, न घालणारे घालत. त्याचा परिणाम पुढे सांगते ऐका. महिना मासिकला ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीला भोजन देता, त्या भोजनाचा परिणाम गेलेल्या व्यक्तीला ताकद येते आणि 1 महिना पुढचा प्रवास त्याचा चालू होतो. काही टप्प्यात गेल्यानंतर वैतरणी नावाची नदी येते. ती नदी सामान्य नाही, हे गरुड पुराण सांगतं. त्या नदीमध्ये हाडाचं, रक्ताचं, मांसाचं मिश्रण असतं. ती नदी पार करण्याकरता आपल्याला काय लागते? गोमातेचा आशीर्वाद लागतो. मग ती गोमाता तिथं त्यालाच भेटते ज्यानं इथं ती दान दिलेली असते. दान म्हटलं मी. काय म्हटलं?
दान दिलेले असते, ती गोमाता आम्हाला त्या नदीतून पार करायला मदत करते. तिथून पुढचा प्रवास आजच्या दिवशी हा टप्प्यात आला. आता इथं चित्रगुप्त आहेत. चित्रगुप्तांच्या हातामध्ये केलेल्या कर्माचा लेखाजोख्याची यादी आहे. एका बाजूला यमदूत आहेत, समोर यमराज आहेत आणि आज ठरणार ह्या व्यक्तीला कुठं पाठवायचं, कुठं न्यायचं. गेलेल्या व्यक्तीनं केलेल्या पापाचा परिणाम त्याला नरकामध्ये टाकू शकतो. भागवत ग्रंथामध्ये नाथबाबा सांगतात 28 प्रकारच्या नरकामध्ये सगळ्यात भयंकर नावाचा नरक आहे. त्या नरकाचं नाव कुंभपाक आहे आणि कुंभपाक नावाच्या नरकात जर ज्याला जायचं नाही त्यानं भजारे विठ्ठला. या नरकाचं सूत्र असं आहे, त्याला मल आणि मूत्र एकत्र येतात, त्याला कुंभपाक नावाचा नरक म्हणतात आणि त्या नरकामध्ये आपल्याला जायचं नाही. माझा आता इथपर्यंतचा मुद्दा लक्षात आला. ह्याच्या पुढचं मला एकच सांगायचंय, म्हणून पुण्यतिथी करावी, वर्ष श्राद्ध करावं. पण वर्ष श्राद्ध करण्या अगोदर 12 महिन्याचा हा विधी करावा. 16 पिंडदान पिंड पाडावे आणि या व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती द्यावी. आणि आता जर तुम्ही त्याला मुक्ती दिली नाही तर मात्र तुम्हाला 5-5, 10-10 लाखाला खड्डा पडल्याशिवाय राहणार. पंचांगशास्त्र हातात आलं की माणसं म्हणतात खाल्लेलं अन्न पचेना, आलेला पैसा टिकेना, मुलाचं बापाचं पटेना, सासू सुन्याचं जमेना आणि जेवायच्या दाटावर बसलं की कुणाच्या पोटात घास जाईना. त्याला कारण सांगतो पितृदोष. विठ्ठला विठ्ठला आणि जर तुम्ही पितृ शांत केली जिवंतपणी आणि आजच्या दिवसापर्यंत जर तुम्ही पितृ शांत केली तर पितरांचं एक कर्तव्य पितृ पार पाडतात. कल्याण इच्छिती भावितया, ओ कल्याण इच्छिती भावितया, कल्याण इच्छिती भावितया, ओ कल्याण इच्छिती भावितया. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. हे कल्याण इच्छिती भावितया, ओ कल्याण इच्छिती भावितया, कल्याण इच्छिती भावितया, कल्याण इच्छिती भावितया. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती भावितया, कल्याण इच्छिती भावितया, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती भावितया, कल्याण इच्छिती भावितया. तुकोबरायांचं प्रमाण आहे बाबा. हो तुकोबराया म्हणतात तर तुका म्हणे पैठण निवासी एकनाथ महाराजांचा गोड आणि चिंतनीय. आता अभंगाची गंमत सांगत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, काही शांत आहेत पण संत नाहीत, काही संत आहेत पण शांत नाहीत, काही शांत पण आहेत संत पण आहेत पण श्रीमंत नाहीत. पण नाथ महाराजांचं वैशिष्ट्य इतकं गोड आहे, शांत पण आहेत संत पण आहेत आणि श्रीमंत पण आहेत, म्हणून त्यांना शांती ब्रह्म एकनाथ महाराज असं म्हटलं जातं. आपली श्रीमंतीची व्याख्या काय आहे बरं? कुणाला श्रीमंत म्हणतो आपण? कांजीचे कपडे रोज घालणं, अंग भरून दागिने घालणं, 4 चाकी गाडीमध्ये फिरणं, करोडोच्या बंगल्यामध्ये राहणं, काट्या चमच्यांनी जेवणं, मऊ गालेछावर झोपणं, कामाला नोकर चाकर असणं म्हणजे म्हणजे श्रीमंत. इथं तर आपल्या संतांच्या इतकं श्रीमंत कोणच नाही. पहा माझ्या तुकोबरायांची श्रीमंती, 12 गावची सावकारकी तुकोबरायांच्याकडे. आपल्याकडे एकाच गावची असते तर कॉलर ताट असते. ही 12 गावची सावकारकी माझ्या तुकोबरायांच्याकडे. पहा माझ्या ज्ञानोबरायांची श्रीमंती, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्ञानोबरायांची श्रीमंती. चला माझ्या नाथबाबांच्या श्रीमंतीकडं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, नाथ महाराजांचे श्रीमंत.
जगाच्या मालकानं त्यांच्याकडे कावडीनं पाणी भरावं 36 वर्ष, आदिवय शक्तीनं तिथं राबावं, याच्यापेक्षा श्रीमंती नाथ महाराजांची काय सांगावी. पण आपल्याला सहज लक्षात यावं याच्याकरता नाथ महाराजांची श्रीमंती सांगून जाते 20 किलो सोनं. आणि या 20 किलो सोन्याची एक पिकदानी, अशा 20 पिकदान्या नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये होत्या. 20 किलो सोन्याच्या. ऐकताय ना. आता राहिलंय घेणं सोनं, तरी संक्रांतीला फुगून बसल्यात ह्या. 20 किलो सोन्याची पिकदानी माझ्या नाथ महाराजांच्या वाड्यात आहे. काय श्रीमंती आहे. अजून सांगू आयानो, आपल्याकडे तुपाला एक भांड आहे का. तूप आहे ना. मग काचेच्या भरणीत आहे का, तांब्याच्या वाटीत आहे, सोन्याच्या, कशाच्या, चांदीच्या, जर्मलच्या, पितळच्या, प्लास्टिकच्या, काचेच्या. काचेच्या भरणीत आपलं तूप असतं. माझ्या नाथ महाराजांचं तूप सोन्याचं रांजण, आणि काढायला तूप सोन्याची चरवी, वाढायला तुपाचा चमचा. पण त्या तुपाचा चमचा सोन्याचा. ही नाथ महाराजांची श्रीमंती आहे. आणि अशा श्रीमंत नाथ महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून सांगावं माणसाने प्रपंचात कसं राहावं. माणसं राहिले की ते गुंतत जातात. पण राहायचं कसं. पाण्यात मासा राहतो पण पाण्याशी तो अनन्य आहे. पण त्याच पाण्यात कमळ राहतं पण पाण्याला स्पर्श करत नाही. तैसे असावे संसारे. गुंतायचं नाही, अलिप्त व्हायचं. मग ते अलिप्त कसं व्हायचं ते नाथबाबा सांगतात. मग काय सांगितलं तर लोकांच्या लक्षात येईल. कशी कुशाग्र बुद्धिमत्ता माझ्या संतांची सांगाडा. 9000 ओव्या माझ्या ज्ञानोबरायांच्या, 4500 दृष्टांत आहेत. लोकांना लक्षात यावं याच्याकरता. आमच्या हे लक्षात येत नाही. आम्ही प्रपंचात गुंतत जातो. म्हणून गुंत नाही अशा याला कारण काय आहे. मी आणि माझं हे दोनच आहेत. मी आलं की माणूस गुंतला, आणि माझं म्हटलं की तो गुंतून राहिला. पण शेवटाला मीही आपला नसतो आणि माझाही आपला नसतो, हे लक्षात ठेवा. जिथं मी आला तिथं अहंकार आला, आणि जिथं माझा आला तिथं तो स्वार्थ आला. पण इथं संत म्हणतात आमच्याकडे तो स्वार्थ नाही, पण आमच्याकडे एक आहे, माझ्या विठोबाचा. माझ्या. मुलगा कोणाचा आहे. माझा आहे. आई कोणाची आहे. माझी आहे. हे नातं किती गोड आहे. पण कुठपर्यंत गोड आहे. जोपर्यंत ते बोटाला धरून चालतंय तोपर्यंतच आई त्याची आहे. जेव्हा आईचं बोट सुटतं, मित्रांचं बोट धरतो, तेव्हा आईचं अंतर पडतं आणि तो मित्रांचा होतो. मित्राचं अंतर सुटतं, पत्नी आयुष्यात आली की तो पत्नीचा होतो. आईचं अंतर पुन्हा तुटतं आणि ही नाती तुटत जातात. पुन्हा आई कुठंच सापडत नाही. हे त्याचं अर्थ. मी माझं म्हटलं की गुंतलं. मग प्रपंचात तुम्ही कसं राहायचं याच्याकरता नाथ महाराजांनी अत्यंत सुंदर उदाहरण दिलं. आणि ते उदाहरण असं आहे. नाथ बाबा म्हणतात पक्षी अंगणी उतरते. पक्षी अंगणात येतात. आता मला नाही वाटत की आता येतात, पहिले यायचे. कारण पूर्वीच्या महिला उदार होत्या, धान टाकायच्या. आताच्या मांडी आड नुसती चाहूल लागली रे लागली, कोण आले की लगेच गुंडाळून रिकाम. मला एक म्हण आठवते, तुम्हाला आठवते की नाही पहा. काही माणसं अशा असतात उष्ट्या हाताने कावळा उठवत नाही. म्हणजे काय. हाताला लागलेलं खरकट सुद्धा कावळ्याला द्यायचं नाही. पण दान देण्या इतकं सुख कशात नाही, लक्षात ठेवा. पक्षी अंगणात आले की त्यांचा स्वभाव सांगतात नाथ महाराज. अंगणात आले की पसाभर धान माऊलीनं टाकलं तर ते धान वेचण्याकरता ते तिथं उतरतात. आणि उतरल्यानंतर जेवढं चोचीत बसतात तेवढंच घेतात. बाकीच्या धानामध्ये मोह गुंतवत नाहीत. तसं असावं संसारी. भरलंय ना, उरलंय ना, पुरलंय ना, बास ना. आता याच्या पुढे काही माहित नाही. कपाट उघडलं तर साड्यानं बुडत्याल. तरी त्यांना आज माझीच छान वाटणार आहे. विठ्ठला विठ्ठला त्याचं कारण आहे आपलं. आपण सुख पाहत नाही, आपण दुसऱ्याच्या सुखात पाहिलं की आपल्याला दुःख होतं. ते पक्षी तेवढंच उचलतात, निघून जातात, गुंतून राहत नाहीत. नाथ महाराज म्हणतात की पक्षी जसे अंगणात उतरतात, गुंतून राहत नाहीत बाकीच्या धानात, तसं तुम्ही संसारात राहिलं पाहिजे. पण एकच उदाहरण देऊन थांबले नाही, त्याच्या पुढचं सांगता. एखादा पाहुणा आला, किती दिवस मुक्कामी राहतो. 1 दिवस, लईतलं 2 दिवस. तिसऱ्या दिवशी तो चालला. वस्ती कर वस्ती आला. चालत वाटसरू आला. अंधार पडला म्हणून मुक्काम
केला, मुक्कामाच्या ठिकाणी भोजन केलं. भोजन केल्यानंतर गप्पा मारल्या आणि गप्पा मारल्यानंतर सूर्य उगवण्या अगोदर त्यानं गाव सोडलं. हा वस्तीकर आला, वस्तीला थांबला. प्राप्त काळी उठवणी गेला. तो येतो, थांबतो, पाहुणचार करतो आणि निघून जातो. तैसे असावे संसार. आलंय पाहुणे म्हणून. बरं आम्ही कुणाचे पाहुणे? आपण यमाचा पाहुणा प्राणी होय. पाहुणे कुणाचे आपण? हिता आला म्हणून काय यांचे पाहुणे नाही. कुणाचे पाहुणे? आपण सगळे कुणाचे पाहुणे? यमाचे पाहुणे. आणि त्यांच्या पाहुणचाराला आपल्याला जायचं आहे का थांबायचंय? जायचंय ना. मग पाहुण्यांनी पाहुण्यांसारखंच राहावं. वस्ती कर वस्ती आला, प्राप्त काळी उठवणी गेला. ह्या दोन पद्धतीनं माणसानं प्रपंच करावा. आणि शेवटी तुकोबराया नाथ बाबा अभंगाच्या शेवटी चरणात सांगतात, ज्यानं भगवंताचं चिंतन केलं त्याला भीती नाही, पण जो देवाचं चिंतन न करता बाजूला सरकला त्याला भय आहे. आणि भय प्रत्येकाला आहे, पण माणसाला भय मरणाचा आहे. आणि त्या मरणावर विजय मिळवण्याचा असेल तर नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. नामाच्या चिंतनानं विघ्न दूर होतात. भीती जर राहू नये असं वाटत असेल तर तुम्हाला चिंतन करावं लागेल. अभंगाचा भावार्थ आहे विठ्ठल संतांच्या भूमिका फार सुंदर आहेत. एखाद्या वडिलांनी मुलाला मारलं म्हणजे वडिलांचं मुलांवर प्रेम नाही असं होतं का? एखादी आई लेकराला मारते म्हणजे आईचं लेकरावर प्रेम नाही असं होतं का? नाही ना. आईच्या बापाच्या जशा 3 भूमिका आहेत तशा संतांच्या 3 भूमिका आहेत. 3 भूमिका कोणत्या? पहिल्यांदा वडील आपल्या मुलाला समजावतात, नाही ऐकलं तर रागवतात आणि अगदीच रागावून नाही ऐकलं नाविलाजानं लेकराच्या पाया पडतात. ही बापाची भूमिका आहे. आणि आताचा काळ असा आहे, पायात बुट, बुटावर पॅन्ट, पॅन्टीवर शर्ट, शर्टावर जॅकेट, जॅकेटात पाकिट, पाकिटात नोटा, एका हातात कप, एका हातात सिगरेट, डोक्याला हॅट आणि जगाला इडियट करणारी पोरं आज बापाला पाया पडायला लावतात. ही शोकांतिका आहे, फार मोठी शोकांतिका आहे. बाप नाविलाजानं पाया पडतो, कारण जिथं मर्यादा संपतात तिथं आता पर्यायच नाही. तशा संतांच्या 3 भूमिका. पहिल्यांदा तुम्हाला समजावतात, नाही ऐकलं तर रागावतात आणि नाविलाजानं तुम्हाला विनंती करून का होईना पण त्याचं चिंतन करायला लावतात. ह्या संतांच्या भूमिका. शाळेत नाही मुलगा जात म्हणून बापाकडे तक्रार आली, तुमचं पोरगं 10 दिवस झाले शाळेत नाही आलं. बापाने सांगितलं पाठीव दप्तर घेतय, 10 वाजता जातय आणि 5 वाजले की घरी येतय. काय समजावं आम्ही? ते कुठं जातय? जेवायला. शाळेत जाताय ते 10 दिवस झाले तुमचं पोरगं शाळेत आलं नाही, प्रेझेंटी लागली नाही. 10 दिवसानं पुन्हा बापाकडे तक्रार आली. बापाने शाळेत जाऊन पाहिलं तर खरंच पोरगं शाळेत नाही. पोरगं कुठे गेलं? बरं एकटं नव्हतं, ते ग्रुपच होता, परिवार होता तो मोठा. ते एकटंच नव्हतं, ते 5-6 जण होते. आणि त्या 5-6 जणांचे सापडले कुठं? ऊसात. ते ऊसही खात होते आणि पत्तेही खेळत होते. शिक्षकांनी वडिलांनी पोरगं बघितल्यानंतर आपल्या पोराच्या हाताला धरलं, घरी आणलं, दार लावलं, बसवलं. पहिली भूमिका समजावण्याची आहे. बाळा, शिक्षण नाही घेतलं तर उद्याचं काय? आमच्यासारखे दिवस काढायचे नसते तर तुम्हाला शिक्षण घ्यावं लागेल. आमच्यासारखं कष्ट तुम्ही करू शकत नाही. 100 किलोची पोती तुम्ही उचलू शकत नाही. ज्याला 100 किलोचं पोतं उचलता येतं त्याला विकता येतच असं नाही, आणि ज्याला ते विकता येतं त्याला ते उचलता येतच असं नाही. नाही बाबा, आयुष्यामध्ये कष्टाशिवाय पर्याय नाही. तुम्हाला हे दिवस नसतील बघायचे. एसीच्या रूम मध्ये बसून जर नुसती बोटो कॉम्प्युटरवर चालून जर लाखाचा पगार घ्यायचा असेल तर तुम्हाला शिक्षण घ्यावंच लागेल. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तुम्हाला ते घ्यावंच लागेल. पहिल्यांदा बापानं लेकराला समजावल्यानंतर 4 दिवस ते नीट शाळेत गेलं. पण 5व्या दिवशी जैसे थे. पण पोरं किती हुशार असतात हे मला विचारा. विठ्ठल विठ्ठल आयानो, तुम्ही 10 वाजता ते पोरं आमच्या ताब्यात देता, की 5 वाजेपर्यंत आमच्याच ताब्यात असतात. आमचं किती डोकं खात असतील त्याचा विचार करा. 5 या दिवशी पुन्हा तोच प्रकार. तुमचं पोरगं आज शाळेत आलं नाही. पोरं एवढी हुशार होती, पोरांनी ऊस बदलला. त्यांच्या लक्षात आलं की ह्या ऊसात आपण सापडणार. पोरांनी ऊसच बदलला, पोरं दुसऱ्या ऊसात. बरं, वडीलधारी माणसं ही वयानं समृद्ध झाली असतात, त्यांना लक्षात येतं ह्याने ऊस बदललं, दुसऱ्या ऊसात आणला. आता समजावलं
पहिल्यांदा. आता समजावण्याची भूमिका नाही. आता हाताला धरून आणला, दार लावलं, रश्शीनं बांधून फटके द्यायला सुरुवात केली. जाणार का नाही शाळेत? नाही जाणार. जाणार का नाही? जाणारच नाही. जाणार का नाही? जाणारच नाही. हात सुजले बापाचे. रश्शीनं बांधलेलं पोरग सोडलं. रागावले बाप, ऐकलं नाही. नाही विलाजानं बापाला पाय धरावे लागली. हे बापाची भूमिका आहे. विठ्ठल विठ्ठल. कशी माझ्या संतांची पहिली भूमिका तुम्हाला समजावतात आणि ते समजावत असताना सांगतात की बाबांनो, आम्ही तुम्हाला विनंती करतो, हातापाया पडून सांगतो, कर जोडोनी विनवते तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव कर जोडोनी विनवतो तुम्हाला तुम्ही वासुदेव नका करू संसार श्रम तुम्ही वासुदेव वासुदेव नका करू संसार श्रम रे तुम्ही वासुदेव वासुदेव नका गुंतू विषय काम तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषय काम रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. सांगताय तुम्हाला किती नम्र होऊन, कर जोडोनी विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा म्हणावं. सांगतायत. एवढं सांगूनही माणसं म्हणतात आमच्याकडं वेळ वेळ नाही. ज्ञानोबरांची गोड ओवी सांगू. उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो आलाय तो जाणार आहे. त्याची वेळ सुद्धा माहित आहे देवाला. तुम्हाला बी माहित नाही, मला बी माहित नाही. वाढदिवसाच्या तारखा सगळ्यांना माहित आहेत, बरोबर. जुनी आजी कोळशानं द्यायची तुळवीला. जुनी माणसं पेन्सिलनं, चुन्यानं, नाहीतर कोळशानं जन्मतारीख लिहायची, पण आठवणीत असायच्या. प्रत्येकाला जन्माची तारीख माहित आहे. मरणाची माहित आहे का? नाही. नक्की. फास्ट फूड खाणारं जग फास्टच चाललंय तरी माहिती नाही. पिझ्झा, बर्गर, वडापाव, सँडविच, उत्ताप्पा हे खाणारी माणसं आपण. 2 भाकरी पालत्या टाकून काला करून त्याच्यात भाजी ओतून सकाळची न्याहारी करणारी माणसं. काही माणसं आहेत 100 वर्ष क्रॉस करून जाणारी. आज आमच्यासारखी 20-20, 25-25, 30-30 वर्षातली सुद्धा लोक ठेच लागली तरी जात आहेत. क्षणभंगुर नाही बरबसा, क्षणभंगुर नाही बरबसा. आभारे सावध थोडा माया सावध थोडा माया. काही नचले मग गळा पडेल फासा. काही नकले गळा पडेल फासा. मोठे हुशार थोडा हे ओळ सागा. सावध तोडा माया. अशा हे माहित आहे. साधू संत माय सांगतायत, पण तुम्ही ऐकत नाही म्हणून थोडं समजावलं. ऐका ना, आम्ही सांगतोय ऐका. नाही ऐकलं म्हणून थोडंसं रागवले. अधिकार आहे, कारण संत ही आपली आई आहे आणि आई लेकरावर रागवते म्हणजे तिला त्याच्यावर रागवण्याचा अधिकार आहे. संत रागावले आणि रागावून थोडं कठोर त्याची भूमिका घेतली. वाजत से भोंग कोणी, वाजत से भोंग कोणी, नाही कळती कहाणी. वाजत से भोंग कोणी, वाजत से भोंग कोणी, वाजत से भोंग कोणी, नाही कळती कहाणी. वाजत से भोंग कोणी, वाजत से भोंग
उठा उठा जागा पाठी उठा उठा जागा पाठी भय आले मोठे मोठे उठा उठा जागा पाठी उठा उठा जागा पाठी उठा उठा जागा पाठी भय आले उठा उठा जागा पाठी वा वा वा. अहो टाळी वाजवल्या हृदय विकाराचा झटका येत नाही हो. आणि भजनात वाजवली तर भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून तरी टाळी वाजवत चला. आपलंच आपण कौतुक करा हो. माणसाला स्वतःचं कौतुक करता येत नाही. हा एक दोष आहे माणसाचा. ऋषी दादा, हा दोष आहे. माणसाला स्वतःची पाठ स्वतः थापटता येत नाही आणि स्वतःच्याच पायानं स्वतःला लाथ मारता येत नाही. हा दोष आहे. कौतुक हे करावं. आणि लेकराचं कौतुक केलं की लेकरू अजून 2 पाऊल पुढे जातं. म्हणून आईनं कौतुक करावं. बरोबर. आई समजावतीये, नाही ऐकलं, मग आई थोडी रागावली. रागावून आईनं थोडी कठोर भूमिका घेतली आणि कठोरतेनं सांगितलं, तुम्ही संत माय बाप कृपा म्हणतो, तुम्ही आमचे मायबाप आहात. आणि रागावून म्हटले, वाद तसे बोंब, कोणी नाही ऐकती का नाही. आम्ही सांगतोय पण कोणी ऐकण्याच्याच मनस्थितीत नाही. किती सांगावं संतांनी, ज्यांनी स्वतःच्या प्रपंचाची राखरांगोळी केली, तुमचे आमचे प्रपंच सुखी व्हावे याच्याकरता. ज्ञानोबरायांनी जगाचा संसार सुखाचा करण्याची प्रतिज्ञा केली. कशा करता? तुमच्या प्रपंचामध्ये तुम्हाला सुख मिळावं याच्याकरता. ज्ञानोबराय म्हणतात, सुखाच्या दिशेने जायचं असेल तर फक्त एकच करा, तरी अवधान एकिले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. आम्ही तुम्हाला हे सांगतो त्याला कारण आहे. तुम्ही प्रपंचात गुंतत चाललाय, पण तुमची अवस्था किती जवळची आहे सांगतोय का. ज्ञानोबरायांच्या 3 ओव्या खूप सुंदर आहेत. ज्ञानोबराय म्हणतात, ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या ऋतलिया सहस्रवरी परितेत बैसोनी उपवासो करी का दरिद्रीजिये का कमल कंदा आणि दरदोरी नांदनुक एकीची घरी परी परागुसे विजय भ्रमरी येरा चिकुल चिवरे. ज्ञानोबराया सांगतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची आपद्राड परी त्या भेरुणी गोचिड अशुद्ध काय न सेवती. ज्ञानोबराय किती सुंदर सांगतायत. ज्ञानोबराय म्हणतात की तुम्ही एवढे दरिद्री असल्यासारखं वागताय, अनेक रत्नांचा खजिना पुरलाय, त्याच्यावर येऊन बसताय, हातात कटोरा घेताय, मला ज्ञान कुठे मिळेल का, मला देव कुठे भेटेल का म्हणून मागताय, पण तुम्हाला कळत नाही तै सारद यामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी का विषयावरी. हे नातरी निदैवाच्या परेवरी. तुमच्या अंतःकरणात तुम्हाला माहितच नाही तुमच्या जवळ आहे. तुकोबराय म्हणतात, तुझा आहे रे बाबा तुझं पाशी, परी तू जागा चुकलाश. किती अवस्था वाईट आहे. आयानो, आपल्याकडे गायी म्हैशी आहेत की नाही. नाथ महाराजांची एक गोड ओवी. नाथ महाराज म्हणतात, म्हैशीशी न आवडे गोचिड, पण गोचिडीशी आवडे म्हैसी. नाही कळलं? 2 लाडू जास्त खाऊ. गाई म्हैशीचे काय करतो आपण? धार काढतो. आई त्या गाई म्हैशीच्या धार काढताना त्या गाईच्या म्हैसीच्या काय म्हणतात त्याला? सडाला काय लागते? गोचडी. आपण भगवंताच्या किती जवळ आहे आणि का समजावतायत संत ते सांगते. गोचडी त्या गाईच्या म्हैशीच्या तिथे असते. ती काय पिते? रक्त. तिला एकच पडद्याचं अंतर आहे. ती पडदा सोडून पलीकडे गेलं तर तिथं पवित्र आणि गोड हे दूध आहे, पण हे तिला ज्ञात नाही. एकाच पडद्याचं अंतर सोडलं की पलीकडे दूध आहे, तसं एकाच पडद्याचं मीपणाचा अहंकार सोडला की माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा पुढे आहे, फक्त तो आम्हाला दिसत नाही. याच्यावरती ज्ञानोबराय थांबले का त्याच्या पुढे जाऊन म्हणतात, कमळ पाण्यात आहे, त्या पाण्यामध्ये कमळाचा बुंदा खाली गेला, त्याच्या खाली चिखल आहे, त्या चिखलामध्ये बेडूक आहे आणि बेडूक किडे खातो, पण कमळात पराग आहे हे बेडकाला माहित नाही. बाहेरच्या भुंग्यानं यावं, त्यातला पराग कोण सेवक करावा आणि तो सेवन करण्यामध्ये इतकं मग्न व्हावं, कमळानं ते मिटावं आणि हत्तीनं ते कमळ खावं. ज्या भुंग्याला लाकूड पोखरता येतं त्याला कमळ पोखरून बाहेर येणं अवघड आहे का? तसं नाही. कमळ पाण्यात आहे पण पाण्याला स्पर्श नाही. कमळ पाण्यात आहे, पाण्यातच बेडूक आहे, पण बेडकाला जवळच्या कमळाचा पराग घेता येत नाही, हे त्याचं दुर्दैव आहे. ज्ञानोबराय म्हणतात, अशी अवस्था तुमची आहे, म्हणून थोडी कठोरतेची भूमिका आहे.
पहिल्यांदा समजावलं तुम्ही ऐकलं नाही, दुसऱ्यांदा कठोरता घेतली तुम्ही ऐकलं नाही. आता मात्र ना विलाज असतो. माझ्या साधू संत माय बापांनी एकच केलं. आता तुमच्या पाया पडून विनंती करतो, आता तरी भगवंताचं भजन करा. आणि ते कसं करा? करटाळी बोला मुखी नाम. करटाळी बोला मुखी नाम. करटाळी बोला मुखी नाम. करटाळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. हे लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मुखी नाम. करटाळी बोला मुखी नाम. करटाळी बोला मुखी नाम. करटाळी बोला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मुखी नाम. करटाळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मुखी नाम. करटाळी बोला मुखी नाम. मुखी नाम. एक सांगू का? हे प्रथम पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे असं वाटत नाहीये. त्याला कारण आहे. पुढं घर आहे आणि मागे पुढे उभा राहे सांभाळीत पंढरीश पांडुरंग परमात्म्याची पूजा होते. एवढं रंगणं अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल. लागून या पाया, तुमच्या पाया पडून सांगतो, करटाळी बोला मुखी नाम. ह्या संतांच्या 3 भूमिका आहेत आणि या 3 भूमिकेतून एकाने प्रश्न विचारला, खरंच का आता कळालं प्रपंचात कसं राहावं. नाथ महाराज म्हणतात, सांगतो तुम्हाला प्रपंचात कसं राहावं. अभंगाचं पहिलं चरण. पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती. पक्षी अंगणी उतरती. पक्षी अंगणी उतरती. पक्षी अंगणी पक्षी अंगणी पक्षी अंगणी उतरती. पक्षी अंगणी. पक्षी अंगणी. पक्षी अंगणी उतरते. ते का गुंतोनी राहते. ते का गुंतोनी राहते. तैसे असावे संसारी. तैसे असावे एका संसारी. गुंतोनी आरती. एका गुंतोनी आरती. तैसे असावे संसारी. तैसे असावे संसारी. पक्षी अंगणी उतरती. ते का गुंतोनी राहती. ते का गुंतोनी राहती. ते का गुंतोनी राहती. पक्षी अंगणी उतरती. एका गुंतोनी आरती. एका गुंतोनी आरती. एका गुंतोनी राहती. राहती. किती सुंदर सांगावं नाथ बाबांनी. पक्षी अंगणी उतरती. उतरतात का तुमच्या अंगणात पक्षी? आयानो झोपल्या का काय? पक्षी कुठं उतरतात? अंगणात. पक्ष्यांना दान कोण टाकतं? तुम्ही टाकता? एवढ्या दानशूर आहे. आम्ही सगळ्या महिला जुन्या महिला अंगणात दळणं करायच्या. बरोबर का बाबा? आजी पणजी खापर पणजी कुठं दळण करायच्या? अंगणात. आता आमचं दळण कुठं असतं? हा,
चाळणीतलं पीठ म्हणे चाळ मला नीट. चाळणी घ्यायच्या, चाळायच्या, पाकडण्याचे प्रकार गेले जुन्या आज्यांवर. जात गेलं, नातं गेलं, उखळगी गेलं आणि मुसळवी गेलं. काय राहिलंय? नाही राहिलं काही. आयानं त्या मावल्या सुपामध्ये धान घेऊन पाकडायच्या आणि पाकडता पाकडता पक्षी म्हणजे पहिले काय यायच्या, खुराड्यातून कोंबड्या यायच्या का नाही? कोंबड्या यायच्या, चिमण्या यायच्या आणि ती माऊली असं धान पसाभर हातात घ्यायची, टाकून द्यायची आणि टाकलं की ते पक्षी ते धान वेचायचं. पक्ष्यांचं एक वैशिष्ट्य आहे. शास्त्र वर्णन करतं आहार निद्रा भयमैथुनम, ह्या 4 गोष्टी माणसांच्या आणि प्राण्यांच्या एकसारख्या आहेत. ऐका, पशु पक्ष्यांचं वैशिष्ट्य असं आहे, त्यांना पाप कळत नाही, पुण्य कळत नाही. पशु पक्षी काय? पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु पक्ष्यांना पाप कळत नाही, पुण्य कळत नाही आणि ते पक्षी अंगणात यायचे आणि खायचं. अजून एक वैशिष्ट्य सांगते ऐका. शेतात कधी गेलाय का? कुत्रं जर इवळायला लागलं काय तर्क करतो? बोला बोला बोला. काहीतरी वाईट बातमी ऐकायला मिळेल, कारण कुत्र्याला यम दिसतो. यम दोघांनाच दिसतो, एक तर कुत्र्याला आणि दुसरं जो जाणार आहे त्याला. ऐका, कुत्रं इवळायला लागलं, ओरडायला लागलं की आपण म्हणतो काहीतरी ऐकायला मिळेल, बरोबर? टिटवी घराच्या बाजूने ओरडत गेली तरी आम्ही तर्क काढतो काहीतरी वाईट घडणार आहे. त्याच्या पुढचं मुंगूस दिसलं, दिवस चांगला जाणार आहे. मांजर आडवं गेलं, कोण म्हणतं? पाळलंच नसतं माणसाने, अपशकुन. प्राण्यांच्या पद्धती, मी मगाशी म्हणून तर शब्द वापरला, पाप पुण्य जाणती. एखादा पक्षी झाडावर बसलाय, तुम्ही कंजीचे कपडे घातली, गाडी झाडाखाली लावली, झाडावरच्या तिथं तुम्ही गाडी काढायला गेला, एखाद्या पक्षानं तिथं तुमच्या अंगावरती विधी केला, चूक कोणाची, तुमची का त्याची? त्याला जर माहित असतं की हा माणसाचे कपडे चांगले, त्यानं विधी केला असता का? त्याला पापही कळत नाही, त्याला पुण्यही कळत नाही. पातेल्यावर दूध तापायला ठेवले, तापून छान थंड झाले, अंगठ्यासारखी जाड साय आली आणि मांजरानं ते पाहिलं, राहील का? त्याला पाप कळत नाही, त्याला पुण्य कळत नाही. काय पाप पुण्य जाणत? प्रत्येक प्राण्यांचं आणि पक्ष्यांचं वैशिष्ट्य आहे. जर एखाद्या पक्षीने जर जुन्या झाडावरती म्हणजे वाळलेल्या झाडावर घरटं बांधायला सुरुवात केली, आपण माणसं तर्क करतो यंदा दुष्काळ आहे. एखाद्या पक्षीने चांगल्या भरगच्च झालेल्या झाडावरती घरटं बांधावं, आम्ही म्हणतो यंदा सुकाळ आहे. आम्ही तर्क करतो, कारण पक्षी कसे राहतात हे त्याचं वैशिष्ट्य आहे. या सगळ्या पक्षांमध्ये एक पक्षी आहे, तिचं नाव सुगरण आहे. बघितलंय का? किती छोटं आहे ते, पण कुशाग्र बुद्धिमत्ता किती. जागेची निवड करण्यापासून त्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे. जागा निवड इतकी सुंदर करता, तुम्ही काय घर बांधता? दुरीत घर बांधतो आम्ही. कशी? गुन्या लावून, गुन्याच लावतात ना? काय लावतात अण्णा? गुन्याच ना? गुन्या लावूनच घर बांधतो ना? हा, म्हणजे आठवत नव्हतं पण आठवलं. हा, घर कसं पाहिजे? काड्याच्या पेटीसारखं चारी बाजूनं असं घर बांधतो आपण, बरोबर ना? असं घर बांध. जागेची निवड करण्यापासून तत्वचिंतन आहे त्याचं. जागा निवड, आपली घरटं बांधायचं तर विहिरीच्या काठाला झाड असावं, झाडाची फांदी पाण्यात झुकलेली असावी, तिथं आपलं घर असावं. हे वैशिष्ट्य कोणाचं? सुगरण पक्षाचं. घर इतकं सुंदर बांधतं, ओल्या गवताच्या काडीने घराची बांधणी, त्याला प्लास्टर नाही, पाण्याचा थेंब काय आत जाईल? आपलं प्लास्टर केलं तर पोपडे पडतील, पाण्याचा थेंब आत जाणार नाही. हे वैशिष्ट्य आहे कोणाचं? त्या पक्षाचं घर बांधण्याचं. त्याच्या पुढे त्या पक्षाची घर बांधणी अशी 1.5 फूट ते खोल असतं, खाली वाकडं तिकडं. कारण झाडावर घर बांधलं तर त्या झाडावर बाकीच्यांचा धोका नाही, पण सापाचा धोका आहे. ते वाकडा तिकडा करून आत जाईल, माझ्या अंड्यांना पिलांना धक्का आहे, म्हणून ते त्या कुशाग्रतेनं बांधतं. ते लवकर बाहेर आत जाईल, पण बाहेर येणं अवघड आहे, गुदमरून मरल, एवढी कुशाग्रता. त्याच्या पुढचं त्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे, चोचीत बसेल एवढाच मातीचा गोळा घेतं, घरट्यात आणून बाजूला लावतं, बाजूला लावून तो गोळा संध्याकाळपर्यंत शेंगदाणा एवढा करतं, ओला ओला करतं. संध्याकाळ झाली, सूर्य मावळतीला गेला, अंधार पडायला सुरुवात झाली, काजवे बाहेर येतात. एक काजवा चोचीत पकडतं, काजव्याला घरात आणतं. आणल्यानंतर त्या शेंगदाणा एवढ्या केलेल्या मातीमध्ये काजव्याचं पुढचं तोंड आतमध्ये टाकतो, जिथे लाईट आहे ती बाजूला करतं आणि ते आपल्या घरात लाईट म्हणून लावतं. त्याच्याकडे बघून पिलं झोपतात. हे बुद्धिमत्ता आहे. लाईट कट व्हायचं टेन्शन नाही, बिल भरायचा प्रश्न नाही.
आणि म्हणून आपल्याला त्या घरट्यामध्ये लाईट दिसते, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून पक्ष्यांचं उदाहरण नाथ महाराजांनी तिला त्याचं कारण आहे. आज एक काजवा गेला, उद्याच्या काजव्याची उद्या सोय करू, पण गुंतून राहणार स्वभावात नाही. म्हणून पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती. आता लक्षात आलं, पक्ष्यांसारखं अलिप्त जगावं, गुंतून राहायचं नाही. त्याचं कारण आहे, सगळ्यांचे स्वभाव लक्षात येतात, संसाराचा स्वभाव लक्षात येत नाही. कारण संसार दुःखमूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस बाबा तळमळ. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार जसं क बशीच घर, बशी बशी आरामशीर. कपहिंड्या दारोदार. काय संसाराचं चित्र आहे. तुम्ही घरात बसून म्हणता मी म्हणून टिकले, आणि हे बाहेर येऊन म्हणता झाकली मूठ 1.25 लाखाची. दोघांचं चित्र वेगळं आहे की नाही. प्रपंच लटकाय, ज्ञानोबराय म्हणतात लटिका व्यवहार सर्व हा संसार, आणि वाया ये रझार हरिविन. हे लटकाय, हे खोट आहे, हे जाणार आहे, याचा भरोसा नाही. तुम्ही आम्ही खरा समजून संसार करतो म्हणून दुःख आहे, आणि संत खोटा समजून करतात म्हणून ते सुखी आहेत. तुकोबराय म्हणतात लटिके वचन नाही देही उदासीन. आम्ही एकतर खोटं बोलत नाही, पण सांगावं हा आम्ही खोटं बोलत नाही, पण संसाराचं स्वरूपच लटकाय, खोट आहे, ते फसावतंय, ते राहतंय का. तुम्हाला एकच गंमत सांगते, किती संसार खोटा आहे, मग किती राहायचं आणि किती आलिप्त व्हायचं सांग. 8चा पाडा किती जणांना पाठ आहे. बरं तुम्ही पाडा म्हणा, मी विश्लेषण करते. दादा तुम्ही म्हणा 8 एके 8, 8 वर्षाचं बालपण, 8 दोन्ही वा वा किती सुंदर आवाज. 8 दोन्ही 16, 16 वर्षामध्ये कौमार अवस्था, शुभमंगलाची तयारी. 8 त्रिक लग्न पक्क, 8 चोक संसाराला सुरुवात, आणि 8 पंचे 40 मध्ये लेकर बाळ टकाटक प्रपंच सेट. 8 सक 48 मुलांच्या शिक्षणाची तयारी. 8 साती 56 आता त्यांच्या लग्नाची तयारी. 8 बोला की रिटायरमेंट. 8 9 संपत्तीच्या वाटण्या, आणि 8 10 राम नाम. काय आयुष्य, काय भजनासी उरले ते पाहेगा. काय उरलं भजनाला. बरं भजनाचं जाऊ द्या, भोजनाला उरत नाही. भालदार चौकदार गेले, काय राहतं. बरं शास्त्र वर्णन करताना सांगतं जीभ हे नम्रतेचं प्रतीक आहे, आणि दात हे अहंकाराचं प्रतीक आहे. जिथं अहंकार झाला त्याचा विनाश आहे, आणि जो नम्र राहिला तो टिकणार आहे. म्हणून दाताचं आणि जिभेचं नातं जर पाहिलं तर जीभ नम्र आहे म्हणून शेवटपर्यंत टिकते, आणि दात पाहिलं तर अहंकार आहे म्हणून जन्माच्या नंतर येतात, आणि मरणाच्या आधी. मग अहंकार करायचा का नम्र राहायचं. महापुरे झाडे जाती ते लवाळे वाचती. झाड जातात ताट आहेत म्हणून, आणि लवाळ वागतं म्हणून टिकतं. तैसे असावे संसार. ह्याचं चित्र ओळखणं अवघड आहे. हा लटकाय, हा खोटा आहे, लक्षात येत नाही, हा फसवाय. म्हणून या संसारामध्ये कसं राहायचं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती. बर संसार कुठवर करायचा बाबा. पतंगाला दोर आहे, त्या दोराला मांजा म्हणतात. पतंगाचा दोर कोणाच्या हातात आहे माई. जो चालवतोय उडवतोय त्याच्या. पण मध्येच कट झाला, मध्येच दोरी तुटली, संपलं आयुष्य. तशी आपली दोर त्याच्या हातात आहे. ज्याला देव तारी त्याला कोण मारी, पण ज्याला देवच मारी त्याला कोण तारी. आहा, जगाच्या आवडीचं होण्यापेक्षा माझ्या देवाच्या आवडीचं व्हा. जगाचं चिंता करण्यापेक्षा भगवंताचं चिंतन करा. कारण चिंतने चिंतने तद्रूपता, तो आपला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नाथ बाबा म्हणतात संसाराचं सोपं सूत्र सांगतो, अभंगाचं दुसरं चरण. कैसे असावे संसारी, कैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी,
असावे संसारी तैसे असावे संसारी जोर प्राचनाचे दोरे जोर प्राचनाचे दोरे कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी असावे संसारी तैसे असावे संसारी पैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी तसा असावं संसारी गुंतून राहायचं नाही अलिप्त राहायचं पण कसं करायचं बा प्रपंचही केला पाहिजे परमार्थही केला पाहिजे त्याला ही सूत्र सांगितलं ना सोपं सांगितलं कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे काम करतात ना मग काम करता करता भजन करा ना काय अडचण आहे काय अडचण आहे मी म्हणून टिकले मी म्हणून कशाला टिकताय नका ना म्हणू तुम्ही कितीही ओरडलं तरी शेवटी तेच आहे त्याच्यातून बाहेर काही पडणार आहे नाही सासूबाईंना विचारलं तर सासूबाई म्हणतात आम्ही नव्हतो अशा आम्ही नव्हतो तशा मग ह्या होत्या कशा ह्यांना विचारा सासू म्हणते आम्ही आमच्या काळात जे केलं ते तुम्हाला कुठलं बाई आम्ही पहाटे उठायचो पहिली धान्य दळायचो मोठ्या भाकरी करायचो पातेल्यावर भाज्या करायचो आणि कुटुंबातल्याला भोजन घालायचो आता तुम्ही उठता फास्ट फूड करता फास्ट फूड खाल्यामुळे फास्टच जातात कुणीही कितीही काही केलं तरी संसारामध्ये तेवढ्या प्रकारची गोडी आहे का ज्ञानोबराय म्हणतात विषयी विषाचा पडिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय येतो गोड जीवाशी झाला संसाराचं स्वरूपच कडू आहे पण तरी माणसाला गोड वाटतं एक उदाहरण सांगू कारलं कसं आहे कडू आहे कारलं कसं आहे कडू आहे आणि साखर कशी आहे गोड आहे आता गंमत सांगते कारलं कडू आहे पण औषधी आहे आणि साखर गोड आहे पण विष आहे ती जर वाढली दुकानातली नाही इथली साखर जर वाढली तर ती वाढली ज्यांची त्यांना पळतो ज्यांची वाढली त्यालाही पळवतं आणि बाकीच्या नाही पळवतं पण त्याच्यावर औषध काय आहे कारलं आहे कडू आहे पण औषधी आहे ही गोड आहे पण घातक आहे गोड ही रुची आहे भगवंताचं नाव गोड आहे आणि ते किती गोड आहे अमृता हुडी गोड नाम तुझे देवा इतकं गोड आहे इतकं गोड आहे इतकं गोड आहे परमार्थ मुळातच गोड आहे कारण त्याचा स्वभावच गोड आहे आणि संसाराचा मूळ स्वभावच दुःख रूप आहे त्याच्यामध्ये सुखाचा शोध कुठे घेता तिथे सुखाचा शोध घेता येत नाही आणि तुम्ही किती पळाला तर सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढं दुःख भोगावं लागतं असा हा संसाराचा चित्र आणि असं संसाराचं स्वरूप आहे मग या संसारामध्ये काय करायचंय तुम्हाला फक्त त्याचं चिंतन करायचं भाकरी करताय तर रामकृष्ण हरी म्हणा भाकरी फुगल प्रेमानं केली रुची त्याच्यात तुकोबरायांचं एक प्रमाण आहे तुकोबराय म्हणतात आन रस रुचती केवी राम रसाची चवी ज्याच्यामध्ये भगवंताच्या नामाची चव आहे बाकीचे रस गोड वाटत नाहीत आयुष्य गोड व्हावा असं वाटत असेल तर एकच करा भगवंताचं चिंतन करा आयुष्य किती सुंदर होईल गोडे गोड जीव झाला देव तिळी आला आयुष्य इतकं गोड होईल इतकं गोड होईल इतकं गोड होईल सांगता येणार नाही मग त्याच्यासाठी लक्षात घ्या आम्ही इथे पाहुणचारा करता आलोय जावं लागणार आहे बरं कुठं जायचंय देह हा पाचाचा आणीला जाईल जाईल देह जाईल 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 त्याशी काळोबा त्याशी काळोबा काळोबा पाहिलो
करा. पाहुणे 4 दिवसाचे असतात. 5व्या दिवशी पाहुण्याला तिथं थांबता येत नाही. ओ ओ ऐका, 2 दिवसाची पाहुणी घरी आली. पहिल्या दिवशी म्हणते भांडी घासू का, आपण म्हणतो नको. दुसऱ्या दिवशी म्हणते स्वयंपाक करू का, आपण म्हणतो नको. आणि तिसऱ्या दिवशी ती म्हणते नकोच करायला कारण ह्या काही करू देत नाही. आणि 4थ्या दिवशी आपण म्हणतो कसली पाहुणी आहे, साधी भांडी बी घासू लागना. हा स्वभाव आहे. पाहुण्यांचा पाहुणचार हा 4 दिवसाचा असतो. तसे आपण या मागचे पाहुणे. आणि याच्याकरता नाथ महाराज सांगतात अभंगाचं 3रं चरण. वस्ती कर वस्ती आला, 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 वस्ती कर वस्ती आला. काळी उठून गेला, काळी उठून गेला, त्याच्या नवे संसारी, त्याच्या नवे संसारी. वा, पैसे असावे संसारी. आता कुणासारखं वाट सरू वस्ती कर, वस्तीला आला तो राहत नाही, तैसे असावे संसारी. आणि पक्षी अंगणी उतरती, तैसे असावे संसारी. आता संसार कळला का नाही? हा, आता माझ्या भगवंताचं भजन. हातानं टाळी आणि मुखानं नाम. विठोबा रखुमाई, विठोबा शेवटी नाथबाबा म्हणतात ऐका, जर जगाच्या मालकाला शरण गेला भीती राहणार नाही. कारण नामदेवरायांचं प्रमाण आहे, आम्हा हरीच्या दासा भय नाही त्रैलोकी. आम्हाला भीती आहे का? नाही. पण 2च मिनिटांमध्ये सेवा संपवते ऐका. भीती हा प्रत्येकाला आहे. जो बलवान आहे, जो ताकदवान आहे, त्याला अधिक बलवानाची भीती आहे. जो भोगी आहे त्याला रोगाची भीती आहे. ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याला चोरीला जाण्याची भीती आहे. ज्याच्याकडे तारुण्य आहे त्याला म्हातारपणाची भीती आहे. आणि जो म्हातारा आहे त्याला मरणाची भीती आहे. पण जो भगवंताला शरण गेलाय म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. तुम्ही जर जगाच्या मालकाला शरण गेला तुम्हाला भय राहणार नाही. आणि नाही गेला तर भीतीशिवाय पर्याय नाही. अभंगाचं शेवटचं चरण. एक जनार्दनी शरण
ऐसे असता भय कवणा कैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी एका जनार्दनी शरणा कैसे असता भय कवणा कैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी एका जनार्दनी शरण शरण एका जनार्दने ऐसे असता भय कवण भीतीची गरज नाही. त्याचं कारण नाथ बाबा म्हणतात पक्षी अंगणे उतरती ते का गुंतूनी राहत नाही तैसे असावे संसारी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. परिवारातल्या तिघ भाऊ आणि बहिणींना मला वाटतं इथं येऊन बसा. 1-2 मिनिटांमध्ये सेवा संपवते. झालेली सेवा सर्व आलेले सर्व पाहुणे मंडळी, नातेवाईक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सर्व क्षेत्रात असलेले सर्वच काही कीर्तनकार, प्रवचनकार, सर्व टाळकरी वृंद, माळकरी वृंदांच्या चरणावर समर्पित करते. सोबत असलेला माझा संपूर्ण गुरुबंधू, साधक परिवार, वारकरी संप्रदायाचे सर्व गुणीजन, भजनी मंडळ, विनेकरी दादा, साऊंड सिस्टीम ज्यांनी गोड असं सुंदर 2 तास कीर्तनाचं शूटिंग केलं असं आमचा ओम साईवाले दादा, गोड मृदंगाचार्य 2 आदरणीय दादांनी गोड मृदंग वाजवला, काकांनी गोड हार्मोनियमची साथ केली, गोड अशी साऊंड सिस्टीम आमच्या दादांनी दिली. सर्वांच्या चरणावर सेवा समर्पित करते. गुरुवर्य हरिभक्त परायण नामदेव महाराज चव्हाण वडसकर आळंदी जगजीवन आश्रमशाळा गोपाळपुरा सद्गुरूंच्या चरणावर समर्पित करते. कार्यक्रमाला आज आवर्जून दुग्ध शर्करा योग असा तो म्हणजे आदरणीय हरिभक्त परायण गोड असे युवा कीर्तनकार आमचे गोरक्षी महाराज सुतार आंबेघरवरून आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणाला स्पर्श करते. आज कार्यक्रमाला माझे पिताश्रीही आहेत. आदरणीय चिंतामणी महाराजांच्या चरणावर सेवा समर्पित करते. माझ्या आईच्या चरणावर समर्पित करते. आदरणीय माझ्या पाठीमागं नेहमी खंबीर उभे असतात असे माझे पती परमेश्वरांच्या चरणी सेवा समर्पित करते. आणि ज्या गोष्टीचं औचित्य साधून हे कीर्तनाचा सोहळा आहे ते म्हणजे या कुटुंबातून हरवलेली एक आई आहे. आई म्हातारी झाली, ती शरीरानं होते, मनानं ती नेहमी आपल्या लेकरांजवळ असते. आईची व्याख्या माझ्या बुद्धीला जशी जमेल तशी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आई आई असते, मांगल्याचा झरा प्रेमाचं पांघरून असते. आई ही वात्सल्याची शाल असते. आई ही तप्त वाळवंटातील शांत शीतल पाणी असते. आई म्हणजे अंगणातली तुळस असते. आई म्हणजे गोठ्यातील गाय असते. आई म्हणजे स्वयंपाकघरातील अन्नपूर्णा असते. आई म्हणजे मुलांची शिक्षक असते. आई म्हणजे सरस्वती असते. आई म्हणजे वात्सल्य असते. आई म्हणजे अन्नपूर्णा आहे. आई म्हणजे सरस्वती आहे. आई घरातली डॉक्टर आहे. आई चारी बाजून जी परिपूर्ण असते. मला वाटतं शास्त्र तिला आई म्हणतं. स्वतःच्या जीवाची काळजी न करता लेकरांच्या जीवाला स्वतःचा जीव अर्पण करते, आई म्हणतात तिला. पण ही माणसं कळणं फार अवघड आहे. अबोल शब्दातली आई आम्हाला आजपर्यंत समजली नाही, कधी समजतही नाही, कारण ती कधी आपल्या लेकरांच्या समोर व्यक्त होत नाही. आई रडते कधी, पण तुम्हा आम्हाला कधी दाखवत नाही मी रडले. आई कधी रडते माहितीये? स्वतःच्या स्वयंपाकघरात जाऊन ती बोलत राहते आणि बोलता बोलता आपल्या भांड्यांबरोबर आई रडते. आपल्या अंतःकरणात ती तळमळ जात्यावर बसून भरकणाऱ्या धान्यांच्या मध्ये ओतून रिकामी होते. आपल्या रडण्याचा आवाज आपल्या लेकरांच्या कानावर जाणार नाही एवढी काळजी ती आई घेते. उंबरठ्यावर उभं राहून वाट आईच पाहते. मुलगी माहेरी येणार म्हणून पसा पसा धान्य एका पिशवीमध्ये भरणारी आईच असते. मुलगी बस मधून उतरून स्टँडवर आली तर तिला न्यायला जाणारा बाप असतो. आणि घरी आल्यानंतर मुलगी आली ग म्हणून धावत पळत अंगणात येऊन तुळशीच्या बाजूला उभी राहून हातातल्या पाण्याच्या तांब्याने एका हातात भाकरीचा तुकडा ओवाळून टाकते, आईच असते. कच्ची कुच्ची भाकरी हाताने तुमच्या ताटात आली, लेकीनं केलेली की आई म्हणते माझी मुलगी सुगरण झाली. कौतुक कुणी करावं तर ते फक्त आईनं करावं. ज्यावेळेला ही आई याच्या जगातून निरोप घेऊन निघून जाते ना, त्यावेळेला वाटतं तिच्या हातची भाकर खावी. तेव्हा वाटतं वाट कोणीतरी बघणारा असावं. तेव्हा वाटतं घरी गेल्यानंतर आवडीचे पदार्थ आपल्या ताटात टाकणारं कोणीतरी असावं. आपल्याला आकंतिकतेनं आपली चौकशी करणारं कुणीतरी असावं. आणि मला वाटतं ह्यातलं कुणी नाही, ती फक्त आई असते.
ज्या व्यक्तीला तुमच्या आवाजातलं दुःखही कळतं ना तिला आई म्हणतात. तुमचा चेहरा जरी बोलला नाही ना तर तुमचे डोळे जिशाशी बोलतात तिला आई म्हणतात. 9 महिने उदरामध्ये वागवताना पहिलं पाऊल सुद्धा सांभाळून टाकते ना तिला आई म्हणतात. पहिला घास लेकरांच्या पोटात जातो म्हणून पहिला घास नाजूक भरवते ना तिला आई म्हणतात. अंगणभर फिरून फिरून तुम्हाला चिऊ काऊचा घास म्हणून भरवते ना तिला आई म्हणतात. स्वतःच्या साडीला ठिगळं लावून साडी घालते पण नवीन वस्त्र तुम्हाला आणते तिला आई म्हणतात. रात्रभर जिच्या डोळ्याला डोळा लागत नाही तुम्ही आजारी असल्यावर तिला आई म्हणतात. तुमच्या उशाला बसून रात्रभर तुमच्या डोक्यावरती पाण्याच्या पट्ट्या ठेवते तिला आई म्हणतात. लेकराच्या पोटात घास गेला नाही तर जिच्या घशातून घास खाली उतरत नाही तिला आई म्हणतात. आणि आई कळणं अवघड आहे. त्यागलेला, संतापलेला, चिडलेला, रागवलेला माणूस आत्महत्येला अनेक पर्याय शोधू शकतो. एखाद्याला आयुष्याचा कंटाळा आला रेल्वेच्या पटरीवर जाऊन झोपतो. एखाद्याला आयुष्याचा कंटाळा आला विषाची बाटली घेतो मरून जातो. एखाद्याला जीवनाचा त्याग आला रशी घेऊन फाशी घेऊन निघून जातो. नाना पर्याय मरणाला आहे पण जन्माला एकच आहे आणि ती म्हणजे माझी आई. तिला एकच आशा असते काही नको माझ्या लेकराकडून मला फक्त प्रेमानं आयुष्यभर. ज्याला लहानपणी मी लहानाचं मोठं केलं तर हाताच्या फोडासारखं जपलं सांभाळलं रक्ताचं पाणी केलं काळजाचा तुकडा म्हणून सांभाळलं ना त्या मुलानं उतार वयामध्ये मला सांभाळा. ही काही मागत नाहीत तुम्हाला माणसं काही मागत नाहीत. आज आमची मुलं सहज म्हणतात आई तुला काही कळत नाही. अरे तिला कळतच नसतं. तर डोळ्यात बोट घालताना काजळ घालताना डोळ्यात बोट कधी गेला असतं तिला कळालं नसतं. तिला कळतं म्हणून तू आज जग पाहतो. तुम्ही कितीही श्रीमंत व्हा आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे नसेल ना तुमच्या आयुष्यामध्ये सुखासमाधानाची पावलं येणार नाही. पण तुम्ही झोपडीत जरी राहणार असाल ना पण जर दारात उभं राहून वाट बघणारी तुमची माई असेल ना आणि तुमच्या सोबतीला सोबत बसून जेवणारा बाप असेल ना तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही. तुकोबरायांनी सांगा. काट्या चमच्यानं जेवणारी माणसं आम्ही. 5 बोटामध्ये एक चिऊचा एक काऊचा एक माऊचा एक आईचा एक बाबाचा घास बनवणारी माय हरवली ना आयुष्यात आपलं कोणी नसतं. विचारणारं कोणी नसतं. तुमची चौकशी करणारं कोणी नसतं. कोलमडून जातं आयुष्य. जेव्हा आई घरातनं निघून जाते तेव्हा घरात एक पोकळी तयार होते. कुणी भरू शकत नाही. एक सांगू कौतुकाची थाप जग 1000 वेळा देईल पण त्याच्या पाठीमागं स्वार्थ असेल. पण ज्या वेळेला कौतुकाचे शब्द तुमच्या आईच्या मुखातनं बाहेर येतात ना तेव्हा तिथं स्वार्थ नसतो तिथं भक्त प्रेम असतं. आई हात फिरवते ना गालावरून ब्रह्मांडाचं सुख मिळतं. आणि जेव्हा बाप शाबासकीची थाप पाठीमागं देतो ना अख्खं विश्व भरून पावतं रे हे भोळी असतात. नाही काही लागत. 2 मिनिटं कामावरून आला नाईच्या शेजारी जाऊन बसलात ना दिवसभराचा कंटाळा जाईल फक्त आईच्या मुखाकडे पाहिलं. ब्रह्मांडाच्या धनीला सुद्धा रडवण्याची ताकद कोणात असेल ना तर ती ते का आईत आहे. ही आई आम्हाला कळत नाही. दुःख आहे आमचं. भाऊ जपा ही माणसं नाही जपली ना वेळ निघून गेला अर्थ नाही. ज्या वेळेला तिला भिंतीला टेकून बसवतात ना त्यावेळेला तुम्ही आई म्हणून किती हाका मारल्या तर ती अबोल झालेली शांत झालेली माय नाही उठत. ज्या वेळेला ती हाक ऐकण्याकरता जिचे कान तरसतात तेव्हा ती हाक तिच्या कानी नाही जात. पण ज्या वेळेला तिचे कान बंद होतात तेव्हा तुमचा आवाज तिच्या हृदयापर्यंत नाही पोहोचत. आणि जरी पोहोचत नाही कारण ती शांत अबोल थकलेली असते. जगाचा निरोप घेऊन गेलेली असते निषेधामाला. मग वाटतं प्रत्येक वस्तूत मला माय दिसते. तुळशीजवळ आलं तर ते तुळशीला पाणी घालताना आई दिसते. स्वयंपाकघरात गेलं तर माझ्या आवडीचा खाऊ बनवताना आई दिसते. गोठ्यात गेलं तर गाईला चारा टाकताना आई दिसते. अंगणात आलं तर सगळं टाकताना आई दिसते. जिथं तिथं पाहावं तिथं आईच असते. कारण स्वामी तिन्ही जगाचा पण तो एका आई विना भिकारी आहे. ही आई आहे बाबा. ही माणसं जपा. यदा कदाचित माझ्याकडून काही चुकीचं केलं असेल न जाणं कोणाचा अंत करून दुखावला असेल तर क्षमा करा. चांगलं सांगितलं असेल तर आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ज्यांचं पुण्यस्मरण
अशा आदरणीय आईंच्या चरणावरती सेवा समर्पित करते. भगवंतांना प्रार्थना करते की त्यांच्या आत्म्याला शांतता लाभो, संपूर्ण परिवारामध्ये सुख शांती समाधानाचं वातावरण लाभो. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून छोट्याशा सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल